या बाबतीमध्ये देखील क्रीडा त्या शहराचा त्याचे पण काम मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे. त्या सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीनं आपण काम करू शकलो, सगळ्यांना एकत्र घेऊ शकलो, तर ते शहर खऱ्या अर्थाने श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून ही जी काही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे ती पुढे देखील राज्यकर्त्यांनी टिकवली पाहिजे. साहित्यामध्ये काम करत असणारे इतर सर्व मान्यवर आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल निश्चितपणे आम्ही नेहमीच एक आपलेपणाने वागण्याचा प्रयत्न करत असतो. मगाशी आमच्या दीपकजींनी सांगितलं तसं त्यांच्या क्षेत्रामध्ये मागं क्रीडा खातं गिरीशजींच्याकडे होतं, आता संजयकडे आहे. आम्ही कुठल्याही ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मध्ये राजकीय हस्तक्षेप करत नाही. त्यांना आम्ही मुभा देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण शेवटी त्यांचं त्या क्षेत्रामध्ये काम आहे आणि ते काम अधिक उठावदार होण्याच्या करता तिथं कुठल्याही प्रकारचा दुसऱ्यांचा हस्तक्षेप होता कामा नये, अशा प्रकारची खबरदारी, अशा प्रकारची काळजी आम्ही देखील सरकारमध्ये काम करत असताना घेत असतो. आमची जबाबदारी आर्थिक जे काही बाजू असती त्यामध्ये कुठं कमतरता पडता कामा नये, कारण हे महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेच्या महत्त्वाचं एक साहित्य संमेलन असतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा या देता आल्या पाहिजे. ग्रंथ प्रसाराला चालना मिळावी, त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करता यावा, या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लोकहितवादी आणि सहकार्याने ग्रंथकारांना एकत्र आणण्याचं ठरवलं आणि त्याबाबत ज्ञानप्रकाशमधून आव्हान करण्यात आलेलं होतं. या आव्हानानुसार 11 मे 1878 रोजीच्या सायंकाळी आपल्या पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन भरलेल्याची नोंद इतिहासामध्ये आहे आणि हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजलं जातं. या संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रानडे यांनीच भूषवलेलं होतं. मराठी साहित्य संमेलनाचा गौरवशाली ऐतिहासिक अशी प्रकारची परंपरा आहे. आता 3 वर्षानंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये 100वं साहित्य संमेलन पार पाडायचं आहे. शतक महोत्सवी संमेलन अत्यंत दिमाखात भव्य दिव्य स्वरूपात आपली वैभवशाली परंपरा जपत साजरं केलं जाईल, याबद्दल आपण कुणी तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. त्याकरता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. खरं तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या जिल्ह्यात घेण्याची इच्छा राज्यातल्या 4 जिल्ह्यांनी व्यक्त केलेली होती. तर यात सातारा होतं, जालना होतं, सांगली होतं आणि आपल्या जळगावमधलं अंमळनेर होतं. परंतु यापैकी एक ठिकाण निवडायची जबाबदारी आयोजकांच्यावर होती आणि त्यातून साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेरची निवड करण्यात आली आणि हे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं. मित्रांनो, इथं अनेकांनी वेगवेगळी भूमिका मांडली. आपल्या महाराष्ट्राच्या सुकन्या आजच्या संमेलनाच्या उद्घाटक सुमित्राताई महाजन यांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, मला एका गोष्टीची जाणीव आहे. इथं आपलं जे प्रताप हायस्कूल आहे, ज्या परिसरामध्ये आपण आहोत, त्याच्यामध्ये साने गुरुजींचं वास्तव्य 6 वर्ष होतं आणि त्या आपण बसलेल्या भूमीत त्यांचं वास्तव्य होतं. याच भूमीमध्ये एक साने गुरुजींचं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशी खानदेशवासियांची प्रबळ इच्छा आहे. यामध्ये मी गिरीशजी महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल भाईदास पाटील या तिघांना विनंती करीन की 26 तारखेपासून आपलं वोटर अकाउंटचं अधिवेशन आणि पुरवणी मागणी आहे. तुम्ही जर 2-3 दिवसामध्ये साधारण खानदेशकरांशी चर्चा करून कशा प्रकारचं स्मारक तुम्हाला पाहिजे आणि त्याकरता काय निधी पाहिजे मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून जाहीर करतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या संमतीने जाहीर करतो. त्या बाबतीमध्ये आमच्याकडनं कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही
आणि तो निधी त्या ठिकाणी दिला जाईल. परंतु स्मारक पण साने गुरुजींच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. खानदेशातल्या नवोदित साहित्यिकांची, साहित्य रसिकांची आणि माझ्या साहित्यिकांची भूक भागवण्यासाठी हे साहित्य संमेलन निश्चितपणे 3 दिवसाचं उपयुक्त ठरणार आहे. या साहित्य संमेलनाचे नेमके आयोजन केल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेर आणि प्रताप महाविद्यालय या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि या तिन्ही मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये कष्ट घेतले, त्याही सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. संमेलनातल्या 3 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देखील शुभेच्छा देतो. साने गुरुजी, शाहीर साबळे यांच्यासारख्या कर्तबगार माणसांनी अंमळनेर शहरात वास्तव्य केलं होतं. या शहराला कर्मभूमी मानलेलं होतं. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, प्रबोधनाच्या माध्यमातून एक सुसंस्कृत, सुशिक्षित महाराष्ट्र घडवणाऱ्या साने गुरुजी आणि शाहीर साबळे यांच्यासारख्या दिग्गजांच्या कर्मभूमीत आयोजित केलेले संमेलन आपलं ध्येय गाठण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होईल, याबद्दल मला खात्री आहे. अंमळनेरमध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी राज्यात, देशात नाही तर जागतिक स्तरावर पोचलेल्या आहेत. त्याचा उल्लेख मगाशी मी प्रेमजी कुटुंबियांच्या बाबतीमध्ये केला. विप्रो कंपनी आज जगात पोचली. तत्वज्ञान विद्यापीठांना देखील जगात कीर्ती मिळवलेली आहे. अभिनेत्री स्मिता पाटील यांचं मूळ अंमळनेरमध्येच आहे गाव. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील, काका उत्तमराव पाटील, काकू लीलाताई पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी अंमळनेरला राज्याच्या, देशाच्या, जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्याचं काम केलं. आणि या आमच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून असताना साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण देण्यासाठी हस्तलिखित छात्रालय आणि छापील विद्यार्थी ही 2 नियतकालिका सुरू केली. दोन्हीतील लेखक वाचून तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की प्रताप हायस्कूल हे राष्ट्रद्रोही मच्छरांची पैदास करण्याचं ठिकाण बनलं आहे. हे उदाहरण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक सच्चा देशभक्ताची भूमी असल्याचं अधोरेखित करण्याचं काम त्या बाबतीमध्ये झालेलं आहे. राजकारण, समाजकारण, देशप्रेमाने भारावलेल्या माझ्या अंमळनेरच्या या भूमीमध्ये संत सखाराम महाराजांनी खानदेशात भावजागरण केलं. वारकरी संप्रदायाचा ध्वज गौलाने फडकवला. याचंही स्मरण आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं झालं पाहिजे.